नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला एकदम झटपट बनणारी रेसिपी दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा। आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी कांदा असा कट करून घेतलेला। आता हे सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे। जेवढा कांदा घेतला तेवढाच पत्ता गोबी घेतलेला आहे। यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो असा कट करून घेतलेला, 3-4 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट केलेल्या, थोडीशी कोथिंबीर। आता इथं मी दही घेतलेलं आहे, वाटीभर दही, घट्ट असं दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे। यामध्ये आता हे दही टाकायचं। दही टाकल्यानंतर आवडीनुसार साखर। आता इथं मी 1 चमचा जिरे असे ओबडधोबड कुटून घेतलेले, तुम्ही जिरे पावडर जर असेल तर ती टाका। यामध्ये चवीनुसार मीठ। आता हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं। आता हे सगळं एकत्र करून झालेलं आहे। तुमच्याकडे जर दही जास्त आंबट असेल तर मग काय करायचं, दह्यामध्ये जर 1 वाटी दही असेल तर अर्धी वाटीपेक्षा कमी असं त्यामध्ये घट्ट अशी दुधाची साय टाकायची, म्हणजे आंबटपणा कमी होतो। तर हे तुम्ही असंही खाऊ शकता, पण मी यावर छान असं जास्तीच्या चवीसाठी फोडणी देणार आहे। इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर नुसती मोहरीची फोडणी देणार आहे, तुम्ही हिंगाची देऊ शकता। हिंग, नुसतं हिंग नाहीतर मग मोहरी आणि हिंगाची छान असं देऊन घ्या। तर ही तयार झाली पत्ता गोबीची छान अशी कोशिंबीर, आंबट गोड तिखट चवीची, एकदम टेस्टी अशी खिचडीसोबत, बिर्याणीसोबत, पुलावसोबत किंवा जेवणाच्या ताटात जर अशी कोशिंबीर असली तर नक्कीच जास्त जेवण जाईल। तर नक्की बनवा आणि कसं झालं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा।